we are going to focus on the different terminologies related to the formation of seed. And in this, we focus on the topic, and this is the apomixis. Apomixis means what? Apo means without, and mixis means mixing. Mixis means mixing. Which mixing? Male and female gamete mixing. Without a mixing of male and female gamete, the new living organism is formed, and this is called as the apomixis. Apomixis म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट मिक्स होत नाही आणि तरी नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. धिस इज कॉल्ड ॲज द ॲपोमिक्सिस. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की सीड दीज आर प्रोड्यूस ऑर फॉर्म बाय द फ्युजन ऑफ गॅमेट्स ऑर विदाऊट अ फ्युजन ऑफ गॅमेट्स. ॲपोमिक्टिक सीड याबद्दल देखील आपण यामध्ये पाहिलं होतं. सो वी फोकस ऑन द टर्म्स रिलेटेड टू दिस ॲपोमिक्टिक सीड, अँड दिस इज ॲगॅमोस्पर्मी. Question is that what is mean by agamospermy? Agamospermy is a type of asexual reproduction in which plant propagation occurs by means of apomictic seed. Apomictic seed म्हणजे असं सीड की ज्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स फॉर्म होत नाही. विदाऊट अ फॉर्मेशन और विदाऊट अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट जे सीड यामध्ये फॉर्म होतं, दिस इज कॉल्ड ॲज द ॲपोमिक्टिक सीड. आणि हे ॲपोमिक्टिक सीडनुसार जर नवीन प्लांट ग्रो होत असेल, प्रोपोगेशन होत असेल, न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, न्यू प्लांट यामध्ये ग्रो होत असेल, तर दिस इज कॉल्ड ॲज द ॲगॅमोस्पर्मी. नवीन झाड येत असेल ॲपोमिक्टिक सीड थ्रू. ॲपोमिक्टिक जे सीड आहे हे यामध्ये एसेक्शुअल सीड आहे. ॲपोमिक्टिक सीड दिस ऑल्सो कॉल्ड ॲज द एसेक्शुअल सीड. व्हाय? Because these seed these are formed without a fusion of gametes. मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र न येता जे सीड तयार होतं त्याला म्हणतात ॲपोमिक्टिक सीड, त्याला एसेक्शुअल सीड म्हणतात. आणि त्यापासून जे नवीन प्लांट येतं किंवा जे प्रपोगेशन होतं, दिस इज कॉल्ड ॲज द ॲगॅमोस्पर्मी. त्याला इथे ॲगॅमोस्पर्मी म्हणतात. नाव वी फोकस ऑन द डिफरंट टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू विदाऊट अ फ्युजन ऑफ male and female gametes, and in this case the topic is parthenocarpy. What is mean by parthenocarpy? Parthenocarpy means in this case the fruit is developed without a fertilization. Remember, आतापर्यंत आपण हे डिस्कस केलं की सीड these are formed without a fertilization, without a fertilization, without a fusion of male and female gamete. But आता आपण पाहतोय यामध्ये फ्रूटच्या आतमध्ये असतं सीड, बट आपण इथे पाहतोय फ्रूट. दिस अ फ्रूट दिस आर फॉर्म विदाऊट अ फ्युजन और विदाऊट अ फर्टिलायझेशन. मेल आणि फिमेल गॅमेट ज्या ओव्हरीमध्ये एकत्र येत नाही किंवा जिथे एकत्र येत नाही, बट त्या फ्लावरमध्ये फ्रूट फॉर्मेशन होतं. ॲक्च्युली फ्रूट कुठे फॉर्म होतं? फ्लावरमध्ये. फ्लावर हा जो पार्ट आहे यामध्ये फ्रूट फॉर्मेशन होतं, बट फ्लावरमध्ये जनरली यामध्ये अगोदर मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात. बट ह्या केसेसमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येत नाही, बट फ्लावरमध्ये जे ओव्हरी आहे किंवा ओव्हरीच्या व्यतिरिक्त जो पार्ट आहे त्यापासून यामध्ये काय फॉर्म होतं? फ्रूट. बट इन दिस केस द सीड दिज आर मे बी absent बिकॉज ऑफ in this case we cannot say that the fusion of male and female gamete. But in this case we focus on the fruit. यामध्ये आपण फोकस करतोय फ्रूटवरती. द फ्रूट दिज आर फॉर्म without a fusion of gametes or without a fertilization or without a syngamy. Syngamy, this is the another name of fertilization. Without a fertilization, without a syngamy, the fruit these are formed. Fruit is a form, and this is fruit is called as the parthenocarpy. These are fruit, these are produced these without a fertilization, and because of generally this fruit, this is the seedless fruit. यामध्ये हे जे फ्रूट आहे तर जनरली ही यामध्ये सीडलेस असतात, कारण यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येत नाही, फर्टिलायझेशन होत नाही. आणि असं जे फ्रूट तयार होतं फ्रूट, तर त्या फ्रूटला इथे पार्थिनोकार्पी म्हटलं जातं. पार्थिनोकार्पिक फ्रूट इथे त्याला म्हणतात. आणि ही जे फ्रूट आहे तर ही जनरली सीडलेस असतं. व्हॉट इज मीन बाय सीडलेस? विदाऊट अ सीड. विदाऊट अ सीड म्हणजेच यामध्ये सीडलेस. ज्यामध्ये सीड नाही, विदाऊट अ सीड आहे त्याला म्हणायचे सीडलेस. दिस फ्रूट दिस इज मोस्टली सीडलेस फ्रूट.
इन दिस केस वी कॅन नॉट सी द सीड्स. यामध्ये आपल्याला सीड दिसत नाही. अँड व्हरायटीज ऑफ दिस फ्रूट विच इन्क्लूड द पाइनॲपल, which include the banana, cucumber, grapes, orange, which also include the grape fruit, and also which include the persimmon, and which also include the breadfruit. This is the example of this parthenocarpy fruit. हे एक्झाम्पल आहे की यामध्ये पार्थिनोकार्पी फ्रूट आपल्याला यामध्ये दिसतात की जे यामध्ये सीडलेस आहे. हिअर यू कॅन सी द इमेजेस ऑफ दिस फ्रूट. दीज आर द सीडलेस फ्रूट in which seeds these are absent, or these are the seedless fruit, or this is the parthenocarpic fruit. Parthenocarpic fruit is also known as the seedless fruit, or the fruit these are formed without a fertilization. This is the two name which use for this parthenocarpy. पार्थिनोकार्पी मध्ये महत्त्वाच्या दोन कन्सेप्ट, दोन नाव आहेत की एक म्हणजे यामध्ये पार्थिनोकार्पिक असं फ्रूट की जे यामध्ये सीडलेस आहे, किंवा पार्थिनोकार्पिक म्हणजे असं फ्रूट की जे यामध्ये विदाऊट अ फर्टिलायझेशन जे फ्रूट तयार झाले. रिमेंबर, फ्रूट यामध्ये सीड नाही तर फ्रूट, असं फ्रूट की जे विदाऊट अ फर्टिलायझेशन तयार झाले, दिस इज कॉल्ड ॲज द पार्थिनोकार्पिक फ्रूट. आणि ज्या फेनॉमेनाने ते तयार होतं, दिस इज कॉल्ड ॲज द पार्थिनोकार्पी. दिस अ पार्थिनोकार्पी, दिस ॲक्च्युली वी कॅन इंड्यूस इन द प्लांट. प्लांटमध्ये आपण पार्थिनोकार्पी इंड्यूस करू शकतो. सिन्स 1934 द सीडलेस फ्रूट ऑफ टोमॅटो, कुकुंबर, peppers, holly or other have been obtained for the commercial use by the administering plant growth substances. आपण प्लांटमध्ये पार्थिनोकार्पी डेव्हलप करू शकतो. व्हाय और व्हॉट इज द यूज ऑफ दिस पार्थिनोकार्पिक फ्रूट? Parthenocarpic fruit, these are formed without a fertilization. That means that not require the formation of gametes or fusion of gametes. यामध्ये गॅमेट फॉर्मेशनची वाट पाहिली जात नाही किंवा गॅमेट फ्युजनची वाट पाहिली जात नाही, पॉलिनेटरची वगैरे यामध्ये वाट पाहिली जात नाही, कारण इथे असं फ्रूट तयार होतं की ज्यामध्ये फर्टिलायझेशन होत नाही. आणि जे कमर्शियली यामध्ये युजफुल आहे, इकॉनॉमिकली जे व्हॅल्युएबल फ्रूट आहे, these are produced with the help of plant growth hormones, and these seedless fruit these are produced in or since from these 1934 पासून यामध्ये ही टेक्नॉलॉजी यूज केली जाते की ज्यामध्ये प्लांट ग्रोथ हार्मोन्स किंवा प्लांट ग्रोथ सबस्टन्स प्लांटवरती स्प्रेड करून असे फ्रूट जे आहे तर ते यामध्ये तयार केले जात आहेत, किंवा यामध्ये हे सीडलेस फ्रूट यामध्ये ऑब्टेन केले जात आहेत, प्रोड्यूस केले जात आहेत, आणि ज्याचे यामध्ये कमर्शियल यूज आहे. म्हणजे प्लांटला लवकर यामध्ये फ्रूट येण्यासाठी किंवा फ्रूटिंग फास्ट होण्यासाठी यामध्ये ही टेक्नॉलॉजी यूज केली जाते. आणि त्याचबरोबर असे फ्रूट की जे इकॉनॉमिकली बेनिफिशियल आहे, तर असे फ्रूट या टेक्निकने यामध्ये तयार केले जातात. पण यामध्ये जे यूज केलं जातं ह्या फ्रूट फॉर्मेशनसाठी, these are the growth hormones in which the different growth hormones these are utilized, for example auxin, gibberellic acid, gibberellin, and in which indole acetic acid, indole butyric acid, naphthalene acetic acid, beta naphthalene acetic acid, these are the different hormones, these are used, or growth substance these are used for production of these parthenocarpic fruit. पार्थिनोकार्पिक फ्रूट किंवा सीडलेस फ्रूट तयार करण्यासाठी यामध्ये हे वेगवेगळे जे केमिकल्स आहे किंवा ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो, हे हार्मोन्स इथे यूज केले जातात जेणेकरून यामध्ये फ्लावरमध्ये पार्थिनोकार्पी इंड्यूस होतं, आणि ज्यानुसार फ्लावरमध्ये इमिडिएटली यामध्ये फ्रूट फॉर्मेशन स्टार्ट होतं विदाऊट अ फ्युजन ऑफ गॅमेट, विदाऊट अ पॉलिनेशन. यामध्ये पॉलिनेशन होत नाही, पोलन ग्रेन यामध्ये मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमकडे येत नाही, आणि विदाऊट अ फर्टिलायझेशन यामध्ये फ्रूट फॉर्मेशन ह्या केमिकल्सने आपण इथे ऑब्टेन करू शकतो, मिळवू शकतो. सो यामध्ये ही जी कन्सेप्ट आहे, दिस इज द पार्थिनोकार्पी. वी कॅन प्रोड्यूस द पार्थिनोकार्पी बाय यूजिंग द डिफरंट केमिकल्स. नाउ वी कॅन सी और वी फोकस ऑन द नेक्स्ट कन्सेप्ट, अँड दिस इज द पॉलीइम्ब्रियोनी. व्हॉट इज मीन बाय पॉलीइम्ब्रियोनी? ॲक्च्युली तुम्ही नेचरमध्ये असं कधी पाहिलं असेल की एका सीडपासून यामध्ये वेगवेगळे सीडलिंग्स येतात. नेचरमध्ये असं कधी तुम्ही पाहिलं असेल की एका सीडपासून खूप सगळे सीडलिंग्स यामध्ये येतात. सीडलिंग्स म्हणजे काय? रोपटी. मग इथे हे एक्झाम्पल आहे की यामध्ये एकच सीड आहे, बट एका सीडपासून यामध्ये वेगवेगळे जे सीडलिंग्स आहेत तर ते अराईज झालेले इथे आपल्याला दिसत आहेत. ॲक्च्युली दिस इज द सीडलिंग्स ऑफ सिट्रस.
सिट्रसचं हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये एका सीडपासून खूप सगळे रोपटी बाहेर येतात. ॲक्च्युली आतापर्यंत तुम्हाला हे लक्षात आलं की सीडमध्ये एम्ब्रियो असतो आणि ज्यावेळेस आपण सीड जमिनीत लावतो त्यावेळेस या एम्ब्रियोपासून ॲक्च्युली जे सीडलिंग आहे, नवीन रोपटे जे आहे, तर हे तयार होत असतं. बट एका सीडपासून जर वेगवेगळी रोपटी यामध्ये तयार होत असेल तर याचा अर्थ असा आहे की एका सीडमध्ये खूप सगळे काय आहे, एम्ब्रियोज आहेत. आणि एका सीडमध्ये जर खूप सगळे एम्ब्रियो असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द पॉलीएम्ब्रियोनी. पॉली मीन्स मेनी, पॉली मीन्स मेनी अँड एम्ब्रियोनी मीन्स एम्ब्रियो प्रेझेंट इनसाइड द सीड. सीडमध्ये असणारे खूप सगळे यामध्ये मेनी एम्ब्रियो इज कॉल्ड ॲज द पॉलीएम्ब्रियोनी. त्यालाच इथे म्हणायचे पॉलीएम्ब्रियोनी. खूप सगळे यामध्ये जर एम्ब्रियो असेल एका सीडमध्ये तर ऑब्व्हियसली एका एम्ब्रियोपासून एक सीडलिंग याप्रमाणे यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यांची झालेली दिसते. खूप सगळे सीडलिंग्स यामध्ये अराईज झालेली दिसतात. अँड दिस टर्मिनॉलॉजी इज कॉल्ड ॲज द पॉलीएम्ब्रियोनी. दिस पॉलीएम्ब्रियोनी दिस इज द कंडिशन in which two or more embryos develop from a single fertilized seed. एकाच फर्टिलाइज सीडपासून खूप सगळे यामध्ये प्लांट ग्रो होतात किंवा यामध्ये खूप सगळे एम्ब्रियो एकाच फर्टिलाइज एगमध्ये इथे फॉर्म होतात किंवा एकाच यामध्ये ओव्हलमध्ये फॉर्म होतात किंवा एकाच सीडमध्ये असतात. दिस कंडिशन और दिस इज कॉल्ड ॲज द पॉलीएम्ब्रियोनी. ॲक्च्युली हाऊ दिस पॉलीएम्ब्रियोनी these are produced inside the seed or at the time of development of seed. सीड डेव्हलप होताना कशा पद्धतीने हे पॉलीएम्ब्रियोनी यामध्ये फॉर्म होतात त्यानुसार पॉलीएम्ब्रियोनीचे डिफरंट टाईप्स इथे पडतात. इन विच फर्स्ट दिस इज द क्लेवेज पॉलीएम्ब्रियोनी. आता यामध्ये सपोज हे आहे ओव्हल, ओव्हलच्या आतमध्ये आहे एम्ब्रियो सॅक, एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये आहे फिमेल गॅमेट ज्याला आपण म्हणतो एग सेल. एग सेलसोबत समजा मेल गॅमेट, आता एग सेलला दुसरं नाव आहे फिमेल गॅमेट. मग फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट यांचं फ्युजन झालं सपोज एग सेलमध्ये यांचं फ्युजन झालं म्हणजे एग सेल आणि मेल गॅमेट एकत्र आले तर त्यानुसार सुरुवातीला एक झायगॉट सेल यामध्ये फॉर्म होते आणि ती जी झायगॉट सेल आहे तिच्यामध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं आणि त्यानुसार आतमध्ये एम्ब्रियोची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. बट यामध्ये कंप्लीट ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्याच्या अगोदर कुणाची तर एम्ब्रियोची जर हा बंच ज्याला आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये म्हणतो प्रोएम्ब्रियो, हा जर प्रोएम्ब्रियो ब्रेक झाला आणि त्यानुसार वेगवेगळे एम्ब्रियो जर फॉर्म झाले एकाच एम्ब्रियो सॅकमध्ये तर दिस इज कॉल्ड ॲज द क्लेवेज पॉलीएम्ब्रियोनी. मग इथे समजा एका सेलच्या दोन सेल या पद्धतीने यामध्ये हे जे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र आलेले आहे त्यानुसार जर यामध्ये वेगवेगळे इथे आता एकच मेल गॅमेट एकच फिमेल गॅमेट एकत्र आले एकच झायगॉट सेल तयार झाली बट त्यापासून एकच इथे एम्ब्रियो डेव्हलप व्हायला पाहिजे. पण एम्ब्रियो डेव्हलप होताना सुरुवातीला मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं आणि त्या मायटॉसिस सेल डिव्हिजनमध्ये सुरुवातीला असं होतं की यामध्ये जे इथे मायटॉसिस सेल डिव्हिजन होताना एकाच्या दोन सेल दोनाच्या चार सेल या पद्धतीने ते डिव्हिजन होताना सपोज यामध्ये प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये एम्ब्रियोची जी प्रिमिटिव्ह स्टेज आहे दिस इज कॉल्ड ॲज द प्रोएम्ब्रियो, त्याला इथे प्रोएम्ब्रियो म्हणतात. ह्या प्रोएम्ब्रियो स्टेजमध्ये सपोज हा एम्ब्रियो ब्रेक झाला त्याचे वेगवेगळे पार्ट्स बनले तर ईच पार्ट हॅविंग द ॲबिलिटी टू डेव्हलप द ईच एम्ब्रियो. एका पार्टपासून एक एम्ब्रियो डेव्हलप होतो अँड दिस इज कॉल्ड ॲज द क्लेवेज पॉलीएम्ब्रियोनी. अँड वी कॅन सी इन केस ऑफ जिम्नोस्पर्म this type of polyembryony we can see in case of gymnosperm, cyclospinous. These are the example of gymnosperm in which we can see the cleavage type of polyembryony. At the time of development of embryo, these are divided into different part or these are break and divided into different part. Each part develop into the each embryo and which form the polyembryo and this is called as the cleavage polyembryo. त्याला इथे म्हणायचे क्लेवेज पॉलीएम्ब्रियो और क्लेवेज पॉलीएम्ब्रियोनी. सेकंड दिस इज द सिंपल पॉलीएम्ब्रियोनी. ॲक्च्युली यामध्ये सिंपल पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय की यामध्ये आता ओव्हल आहे, ओव्हलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक आहे, एम्ब्रियो सॅकमध्ये एक सपोज एक जो मेल गॅमेट आहे त्याचं फ्युजन झालं एग सेलसोबत, दुसरा जो मेल गॅमेट आहे त्याचं फ्युजन व्हायला पाहिजे सेकंडरी सेलसोबत. बट असं पण कधी होऊ शकतं की एक मेल गॅमेट फ्यूज झाला एग सेलसोबत आणि मेल गॅमेट जो दुसरा मेल गॅमेट आहे त्याचं फ्युजन झालं अँटीपोडल सेलसोबत किंवा मग सिनर्जिडसोबत तर त्यापासून यामध्ये एक एम्ब्रियो डेव्हलप होतो अँड दिस एम्ब्रियो
दिस इज कॉल्ड एज द सिम्पल एम्ब्रियो और सिम्पल पॉलीएम्ब्रियोनी. त्याला इथे म्हणतात सिम्पल टाईप ऑफ पॉलीएम्ब्रियोनी. वी कॅन सी इन केस ऑफ ब्रासिका. ब्रासिकामध्ये ब्रासिकाचे कॅरेक्टर आहे की त्यांच्यामध्ये आपण ह्या टाईपची एम्ब्रियोनी इथे पाहू शकतो. दिस ऑल्सो हॅव्हिंग द डिफरंट टाईप्स अँड इन विच मिक्स पॉलीएम्ब्रियोनी. मिक्स पॉलीएम्ब्रियोनी मीन्स व्हॉट? The polyembryony, these are produced inside the ovule by fertilization or without a fertilization. कधी कधी असं होतं की जे ओव्हल आहे, ॲक्च्युली यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ओव्हल आहे आणि ओव्हलच्या आतमध्ये आहे एम्ब्रियोसॅक. एम्ब्रियोसॅकच्या आतमध्ये आहे फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट यांचं फ्युजन झालं, फर्टिलायझेशन झालं, इथे एम्ब्रियो डेव्हलप झाला. ठीक आहे. बट कधी कधी असं होतं की प्लांटचे जे ओव्हल आहे त्यामध्ये ज्या डिप्लॉइड सेल आहे, मग त्या न्यूसिलस असेल, इंटॉगमेंट असेल किंवा सेकंडरी सेल असेल, दिस ऑल्सो प्रोड्यूस द एम्ब्रियो अँड दिस एम्ब्रियो दिस इज अ सेक्स्युअल एम्ब्रियो. आता फर्टिलायझेशनने जो एम्ब्रियो तयार होतोय तो सेक्स्युअल एम्ब्रियो आपण त्याला म्हणणार. आणि जो विदाउट फर्टिलायझेशन ज्या डिप्लॉइड सेल आहे दिस आर ॲक्ट ॲज अ एम्ब्रियो. दिस इज द अदर ऑर ए सेक्स्युअल एम्ब्रियो. अँड इन द सीड or in the ovule, if development of embryo in both type or both cases, that is asexually and sexually, by the fusion of gametes or without fusion of gametes, both type of embryo these are developed inside the ovule, then this is called as the mixed polyembryony. And we can see in the Argemone mexicana, Eulomus americana, this is the example in which we can see the mixed polyembryony. यामध्ये आपल्याला मिक्स पॉलीएम्ब्रियोनी यामध्ये दिसते. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट टाईप आहे पॉलीएम्ब्रियोनीचा आणि तो आहे यामध्ये ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. ॲडव्हेंटिव्ह मीन्स एक्स्ट्रा पॉलीएम्ब्रियोनी. ॲक्च्युली मिक्स पॉलीएम्ब्रियोनी and adventive polyembryony, these are near about similar. Adventive polyembryony means what? After the fusion of male and female gamete, the embryo is a form. This is embryo after the fusion of male and female gamete. This embryo, these are form, or this embryo, this is the form after the fertilization or syngamy. सिनगॅमी झाल्यावरती फर्टिलायझेशन झाल्यावरती जो एम्ब्रियो यामध्ये फॉर्म होतो त्याच्याही व्यतिरिक्त इफ द न्यूसिलस सेल, इंटरमेंटल सेल, दिस प्रोड्यूस द एम्ब्रियो, देन दिस इज कॉल्ड ॲज द ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियो. मग इथे सेक्स्युअल, यामध्ये सेक्स्युअल म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन किंवा फर्टिलायझेशन होऊन यामध्ये एम्ब्रियो तयार होत असेल, बट त्याच्याही व्यतिरिक्त यामध्ये ओव्हलमध्ये बाकीच्या ज्या सेल आहे त्यांच्यापासून एम्ब्रियो डेव्हलप होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. अँड दिस ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी वी कॅन सी इन मोस्ट केसेस, दॅट इज द इन सिट्रस और इन मँजीफेरा इंडिका और दिस ऑल्सो कॉल्ड ॲज द मँगो. सिट्रसमध्ये जी संत्री, मोसंबी, लिंबू, त्याचबरोबर मँजीफेरा इंडिका, दिस इज द मँगो. इन दिस केस वी कॅन सी दिस ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी आपल्याला यामध्ये दिसते. सो we focus on the table or tree diagram which are based on this polyembryony. You can see here the polyembryony, this having the two different types. The first, this is simple ovule with one embryo sac. समजा यामध्ये एक ओव्हल आहे, रिमेंबर लक्ष द्यायचं आहे यामध्ये. सपोज हे एक ओव्हल आहे आणि ह्या ओव्हलमध्ये एकच एम्ब्रियो सॅक आहे, देन दिस इज सिम्पल दॅट इज द ओव्हल विथ वन एम्ब्रियो सॅक. And other, this is the multiple ovule with more than one embryo sac. More than one embryo sac. यामध्ये समजा एक यामध्ये ओव्हल आहे मल्टिपल टाईप. सिम्पल टाईप म्हणजे एका ओव्हलमध्ये एकच एम्ब्रियो सॅक, बट एका ओव्हलमध्ये जर खूप सगळे एम्ब्रियो सॅक असेल दिस इज कॉल्ड ॲज द मल्टिपल. एका ओव्हलमध्ये एक एम्ब्रियो सॅक असेल तर दिस इज द सिम्पल. आणि एका ओव्हलमध्ये जर खूप सगळे एम्ब्रियो सॅक असेल दिस इज कॉल्ड ॲज द मल्टिपल. मग यामध्ये फर्स्ट आपण पाहू सिम्पल टाईपचं जे पॉलीएम्ब्रियोनी आहे त्याबद्दल आपण पाहू. सिम्पल पॉलीएम्ब्रियोनी मीन्स व्हॉट? द पॉलीएम्ब्रियोनी दिस आर डेव्हलप इनसाइड द ओव्हल, दॅट ओव्हल हॅव्हिंग द ओनली वन एम्ब्रियो सॅक. एका ओव्हलमध्ये एकच एम्ब्रियो सॅक असते. काहींमध्ये इथे एक्सेप्शन केसेस आहे की एकापेक्षा जास्त एम्ब्रियो सॅक असेल तर त्यानुसार यामध्ये पॉलीएम्ब्रियोनी डेव्हलप होते. बट आता आपण पाहतोय की एका ओव्हलमध्ये एकच एम्ब्रियो सॅक आणि त्या एम्ब्रियो सॅकनुसार तिथे जनरेट होणारी पॉलीएम्ब्रियोनी. बट त्यामध्ये दोन केसेस आपल्याला दिसतात, ए सेक्स्युअल अँड अनदर दिस इज द सेक्स्युअल. म्हणजे एका ओव्हलमध्ये एकच एम्ब्रियो सॅक, एका एम्ब्रियो सॅकमध्ये असणारं एक फिमेल गॅमेट किंवा अदर ज्या सेल आहे
synergid, antipodal. This is the single embryo sac. But in this case, if asexually without fusion of male and female gamete, the embryo this is formed, this is called as the polyembryony. This is the simple polyembryony produced by the asexually. यामध्ये जर आपण एग सेल आणि मेल गॅमेट यांच्या फ्युजनच्या व्यतिरिक्त ज्या सेल आहे कुठे ओव्हलच्या आतमध्ये, मग त्या गॅमेटिक सेल पण असू शकतात. जसं फॉर एक्झाम्पल एका ओव्हलमध्ये एक एम्ब्रियो सॅक, एका एम्ब्रियो सॅकमध्ये असणारी एग सेल, सिनर्जिड, अँटीपोडल सेल, आणि ह्या सेलपैकी सपोज यामध्ये सिनर्जिड आहे, सिनर्जिड आणि मेल गॅमेट यांचं फ्युजन झालं नाही, पण तरीही सिनर्जिडपासून जर एम्ब्रियो तयार होत असेल, म्हणजे सिनर्जिड ॲक्ट ॲज अ एम्ब्रियो होत असेल, तर दिस इज कॉल्ड ॲज द गॅमेटोफायटिक एसेक्शुअल सिम्पल पॉलीएम्ब्रियोनी. मग यामध्ये अँटीपोडल सेल देखील कधी कधी पार्टिसिपेट करू शकता. ज्या एम्ब्रियो सॅकमध्ये अँटीपोडल सेल यांच्यापासून जर एम्ब्रियो तयार होत असेल, ॲक्च्युली अँटीपोडल सेल हे हॅप्लॉइड असतात, यू कॅन सी हिअर, सिनर्जिड देखील हॅप्लॉइड असतात. मग एम्ब्रियो सॅकमध्ये अँटीपोडल सेल किंवा सिनर्जिड ह्याच गॅमेट म्हणून ह्याच एम्ब्रियो सॅक म्हणून काम करत असेल, देन दिस इज कॉल्ड ॲज द गॅमेटिक एसेक्शुअल सिम्पल पॉलीएम्ब्रियोनी. कारण यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येत नाही, म्हणून त्याला एसेक्शुअली म्हणणार आहे. यामध्ये अशा पद्धतीने काय होऊ शकतं, एम्ब्रियो तयार होऊ शकतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज गॅमेटोफायटिक एसेक्शुअल सिम्पल पॉलीएम्ब्रियोनी. असा एम्ब्रियो जो डेव्हलप होतोय एम्ब्रियो सॅकमध्ये असणाऱ्या सेलपासून, ज्या सेल हॅप्लॉइड आहे, गॅमेटोफायटिकच्या सेल आहे, आणि त्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होत नाही आहे विदाऊट, च्याशिवाय, तर तो जो एम्ब्रियो आहे किंवा ते जे एम्ब्रियो फॉर्मेशन आहे, दिस इज कॉल्ड ॲज एसेक्शुअल पॉलीएम्ब्रियोनी. बट एसेक्शुअलमध्ये दुसरा टाईप पडतो स्पोरोफाईट. आता समजा हे ओव्हल आहे, ओव्हलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक, एम्ब्रियो सॅकच्या व्यतिरिक्त साईडला असणाऱ्या न्यूसिलस सेल असेल किंवा यामध्ये इंटॉगमेंटल सेल असेल, ह्या जर एम्ब्रियो बनत असेल, देन दिस इज कॉल्ड ॲज द स्पोरोफायटिक एसेक्शुअल सिम्पल पॉलीएम्ब्रियोनी. म्हणजे न्यूसिलस सेल असेल, इंटॉगमेंटल सेल असेल, ह्या मेल गॅमेटसोबत फ्यूज होणार नाही आहे, आणि त्या डायरेक्ट यामध्ये ॲक्ट करणार आहे की यामध्ये एम्ब्रियोसारखं त्या डायरेक्ट एम्ब्रियो बनत असेल, तर त्यावेळेस त्यांना म्हणायचं आहे स्पोरोफायटिक एसेक्शुअल सिम्पल पॉलीएम्ब्रियोनी. त्यानंतर नेक्स्ट आहे की एका ओव्हलमध्ये एकच एम्ब्रियो सॅक, त्यामध्ये एसेक्शुअली पॉलीएम्ब्रियोनी तयार होते. मग ती गॅमेटोफायटिक सेल असेल, त्यामध्ये अँटीपोडल सेल, सिनर्जिड, किंवा यामध्ये न्यूसिलर आणि इंटॉगमेंटल सेल असेल, यांच्यानुसार यामध्ये जे पॉलीएम्ब्रियोनी ते फॉर्म होतं, बट यामध्ये ते एसेक्शुअली फॉर्म होतं. दुसरा प्रकार आहे की एका ओव्हलमध्ये एकच एम्ब्रियो सॅक आणि त्यामध्ये वेगवेगळे सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊन जर यामध्ये गॅमेट्स फॉर्म होत असेल, वेगवेगळे यामध्ये सेक्शुअली गॅमेट्स फ्यूज होत असेल आणि त्यानुसार जर एम्ब्रियो फॉर्म होत असेल, देन दिस इज कॉल्ड ॲज द सेक्शुअल पॉलीएम्ब्रियोनी. मग एका ओव्हलमध्ये एक एम्ब्रियो सॅक, एका एम्ब्रियो सॅकमध्ये असणाऱ्या 7 सेल, जसे यामध्ये 3 अँटीपोडल सेल, 2 सिनर्जिड, 1 एग सेल. मग एग सेल म्हणजे फिमेल गॅमेट आहे, फिमेल गॅमेटसोबत मेल गॅमेट फ्यूज होत असेल तर हे यामध्ये नॅचरली परफेक्ट आहे. बट कधी कधी असं होतं की यामध्ये एग सेलच्या व्यतिरिक्त मग तिथे अँटीपोडल सेल असेल किंवा सिनर्जिड असेल, त्यांच्यासोबत मेल गॅमेट फ्यूज होतो, म्हणून हे सेक्शुअलमध्ये येतात. एसेक्शुअलमध्ये गॅमेट फ्यूज होत नाही. बट जर सिनर्जिड असेल किंवा अँटीपोडल सेल असेल यांच्यासोबत सेकंड मेल गॅमेट जर फ्यूज होत असेल, तर तिथे देखील यामध्ये डिप्लॉइड सेल किंवा झायगॉट यामध्ये फॉर्म होतो. अँड दीज आर ॲक्ट ॲज अ एम्ब्रियो, अँड दिस एम्ब्रियो डेव्हलप इनसाइड द एम्ब्रियो सॅक, अँड दिस ऑल्सो इन्क्लूड द पॉलीएम्ब्रियोनी. मग अशा पद्धतीने ते देखील यामध्ये पॉलीएम्ब्रियोनीमध्ये येतं. सो पॉलीएम्ब्रियोनी दिस डिवायडेड इंटू मेन 2 टाईप, सिम्पल अँड मल्टिपल. सिम्पलमध्ये फॉर्म होतात एसेक्शुअली अँड सेक्शुअली, एसेक्शुअली गॅमेटोफायटिक अँड स्पोरोफायटिक, सेक्शुअली झायगॉट अँड सिनर्जिड्स. सो अशा पद्धतीने इथे आपण पाहिलं पॉलीएम्ब्रियोनी, आणि पॉलीएम्ब्रियोनीचे डिफरंट टाईप्स आपण यामध्ये पाहिले. आता पॉलीएम्ब्रियोनी आपण कशी डिटेक्ट करू शकतो की ज्यावेळेस आपण सीड जमिनीत लावतो त्यावेळेस एका सीडपासून खूप सगळे जर सीडलिंग येत असेल,
खूप सगळे जर रोपटे येत असेल तर दिस इज द पॉलीएम्ब्रियॉनी. दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉलीएम्ब्रियॉनी. म्हणजेच यामध्ये आपल्याला इथे काय दिसते, पॉलीएम्ब्रियॉनी दिसते असं यामध्ये लक्ष देतं. कारण एका एम्ब्रियोपासून एक सीडलिंग, एक झाड यामध्ये तयार होतं आणि एका सीडपासून जर खूप सगळे झाडं तयार होत असेल तर याचा अर्थ असा आहे की त्या सीडमध्ये खूप सगळे एम्ब्रियो आहेत. असे ह्या रोपट्याहून किंवा ही जी इथे फोटो आहे या फोटोहून यामध्ये हे डिटेक्ट होतं. सो वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर with next topic. I hope you understand all the topic in this lecture. Thank you so much.